कोणताही बाप आपल्या मुलीवर इतका क्रूर होऊ शकतो का? पत्नीसोबत झालेल्या वादाचा राग आणि त्याची शिक्षा दोन निष्पाप जुळ्या चिमुकल्यांना. एवढंच नाही, हत्या केल्यानंतर मृतदेह जळल्याचा संशय. आणि त्यानंतर आरोपी स्वतः पोलीस स्टेशनमध्ये जाऊन म्हणाला, मी माझ्या मुलींना मारलं. बुलढाण्यातील ही घटना संपूर्ण महाराष्ट्र हादरवून टाकणारी आहे. नेमकं काय घडलं पाहूया या रिपोर्टमध्ये. राज्यातील बुलढाणा जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. पत्नीसोबत झालेल्या वादाच्या रागातून एका व्यक्तीने स्वतःच्या जुळ्या मुलीची निर्घृण हत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणातील आरोपीचे नाव राहुल चव्हाण असून त्याने आपल्या दोन्ही मुलींचा गळा चिरून खून केल्याची कबुली पोलिसांसमोर दिली आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार राहुल चव्हाण याचं पत्नीसोबत जोरदार भांडण झालं होतं. त्यानंतर पत्नी त्याला सोडून माहेरी निघून गेली. या घटनेनंतर आरोपी दोन्ही जुळ्या मुलींना सोबत घेऊन बुलढाण्यातील अंधेरी फाटा परिसरातील जंगलात गेला. तिथे रागाच्या भरात त्याने दोन्ही निष्पाप मुलींचा गळा चिरून त्यांची हत्या केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे या हत्येनंतर आरोपी स्वतः पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि आपणच हा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याच्या माहितीनुसार पोलीस घटनास्थळी पोहोचले असता दोन्ही मुलींचे मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आले. यामुळे हत्या केल्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपीने मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र याबाबतचा अंतिम निष्कर्ष तपास आणि फॉरेन्सिक अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे. दोन्ही मुलींचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून आरोपी राहुल चव्हाण याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.